श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या म्हणजे 31 जुलैला कामिका एकादशी आहे. तर त्या कामिका एकादशीचे काय महत्त्व आहे व ह्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या जेणेकरून आपल्या पापातून मुक्ती होईल, कळत नकळत झालेल्या, व आपली इच्छापूर्ती होईल, ते हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ह्या दिवशी भगवान विष्णूंचा गदाधारक केलेल्या रूपाची पूजा केली जाते. पण जर आपल्याकडे तो फोटो नसेल किंवा तशी आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णावरही ही पूजा करू शकतो. असे म्हणतात की हे व्रत केल्याने गंगा, काशी, पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूंची पूजा केल्याने प्राप्त होते. कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहांवर स्नान करून, सागर, जंगलासह पृथ्वीचे दान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूंची पूजा करून प्राप्त होते. अर्थात ज्या लोकांना पापाची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूंची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडून कळत नकळत पाप होत असते, कळत नकळत हत्या होत असते. तर हत्या म्हणजे काय? तर आपल्याकडून चालताना एखादा किडा आपल्या पायाखाली आला, पण तीही एक हत्याच आहे. किंवा आपल्याकडून कळत नकळत बोलताना कुणाचं मन दुखावलं गेलं तर तेही पापच आहे. तर ह्या दिवशी आपण भगवान विष्णूची सेवा केली तर आपल्या हातातून झालेल्या कळत नकळत पापातून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच झालेल्या चुकांचीही माफी मिळते. तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या? तर आपल्याला ह्या दिवशी सर्व घरातील कामे आवरून देवपूजा करतेवेळी भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या बाळकृष्णांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. जर पंचामृतात नसेल तर तुम्ही दूध, पाणी, तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांनीही अभिषेक करू शकता. व अभिषेक करताना ओम भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जाप करत अभिषेक करायचा. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे. सर्वांना माहीतच आहे की भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे खूप प्रिय आहे. तर तुम्ही 11, 21 तुमच्याकडे जितके तुळशीपत्र असतील ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे व अर्पण करताना ओम भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जाप करायचा. पण हो, लक्षात ठेवा की ह्या दिवशी तुळशीपत्र तोडणे वर्ज्य आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे आजच तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा, जे पण तुम्हाला उद्या लागणार आहे. तर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने आपल्या सर्व पापातून मुक्ती होते. तसेच भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करणे म्हणजेच दागिने, सोने हे याचं जितकं मौल्य आहे तितकं त्यापेक्षाही जास्त पटीने आपण त्यांना तुळशीपत्र अर्पण केल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते. तर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती, फुलं अर्पण करायचे आहेत. व ह्या दिवशी आपल्याला 24 तास पूर्ण दिवसभर रात्रभर देवापुढे दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे. व त्याबरोबरच आपल्याला जेव्हाही टाईम मिळेल तर आपल्याला कुठल्या सेवा करायच्या तर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं म्हणजे करायचं. सर्व महिलांनी हे पठण करायचं. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर यूट्यूबला तुम्ही लावून द्या, पण घरातल्या सर्वांना हे ऐकू जाईल ह्या अशा रीतीने तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र लावायचं आहे. तसेच 1 माळ विष्णू गायत्री मंत्राची, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे. व आपल्याला तुळशी मातेचीही ह्या दिवशी सेवा करायची आहे. पण तुळशी मातेला ह्या दिवशी जल अर्पण करणे किंवा हात लावणे वर्ज्य आहे. त्यामुळे तुळशी मातेला दुरूनच नमस्कार करायचा आहे व एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तर आपल्याला ही छोटीशी सेवा व पूजा नक्की करायची आहे. ही खूप महत्त्वाची व खूप फलदायी अशी ही सेवा व पूजा आहे. तर सर्वांना मी विनंती करेल की उद्या सर्वांनी ही पूजाविधी पूर्ण करा. अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.